घ्या ना भाऊ बाई, घ्या ना नाश्ता, घ्या ना, करा ना नाश्ता, करा ना. बघितलं का नाश्ता द्यायची पद्धत यांची? एवढं मोठं मांडून दिलं आपल्या समोर, जसं काय आपण काय गुरच आहोत का? हा, यांना असंच वाटत आहे की आपण प्राणी आहोत का? एवढं सगळं दिलं आपल्या समोर मांडून यांनी. जाऊ दे ना, राहू दे ना. दिलं तर दिलं. खायचं असं खाय, नाही खायचं असं नको खाऊ. त्याने एवढं सगळं दिलं तर काही एवढं खाऊन घ्या म्हणते काय ते? तुम्हाला जेवढं खाणं होते तेवढं खा. त्यानं सजवून ठेवलं तिथं. असं कोणाचा काही करण्याचा मतलब असं नाही समजून घ्यायचा कधी. काय जया तू पण असं नको करत जाऊ बा. किती झालं तर ते लोक शेतकरी आहे. हा, मग आणि शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, तुला माहित नाही काय? अरे शेतकरी मनानं खाऊ घालते कोणालाही. वास्तविक पाहता ते सगळं त्यांनी विकत आणलाय, पण तरी पण त्यांचं मन खूप मोठं असते. मोठ्या माणसांसारखं असं छोटं नसते म्हटलं. हो का? बरं ठीक आहे. मला माहित नव्हतं त्यांचं मन एवढं मोठं आहे म्हणून. काय झालं बा? काय म्हणते बाई? काही कमी जास्त झालं का बा? आमचं काही चुकलं भुललं काय? सांगा ना मला, काही चुकलं असेल तर सुधारून घेऊ आम्ही आमची चूक. नाही नाही, काही नाही, काही चुकलं नाही, तुमचं सगळं व्यवस्थित आहे. व्यवस्थित मस्त. आणि बस असंच पाहिजे आपल्याला. काय पाहिजे बाई? आपल्याला पोरगी पाहिजे. हो, पोरगी पाहिजे यांना. बोलवा ना बाई मुलीला. मुलीला बोलवा. आम्ही पण बघतो आणि निघून जातो मग. गंगा, घेऊन ये रश्मीले. पूनमला आवाज दे, रश्मीला घेऊन ये म्हणा. हो आणतो ना. आणायला लावतो पूनमले, मीच आणतो ना. बापरे, किती गावंडळपणा या लोकांचा. कसे बोलतात? बापरे, खूपच आहे ना. काय माहित बाई माझ्याशी कसं निभणार यांचं तर. मला तर बिलकुल पटणारच नाही यांचं बोलणं वगैरे. बरं भाऊ, पोरगा काय करते आपला? पोरगा काही काम धंदा काही करत असेल ना? नाही, कशाला विचारता तुम्ही मुलाचं? आणि मुलाने आणि मुलीने तर एकमेकाला पसंती केलेली आहे ना, मग विचारायचं काही राहीलच नाही. आता मुलगा काही पण करत असेल आणि काही पण नसेल करत, तरी पण तर मुलगी येणारच आहे ना त्याच्याकडे. नाही नाही बाई, तसं नाही. आता कसं आहे, आपण पोरगी देतो, आपण विचारपूस तर तेवढं करतोच ना. का काय करते बा पोरगा? नोकरी करते का काही व्यवसाय करते, धंदा पाणी करते, काय करते? पप्पा तुम्हाला सांगितलं आहे ना मम्मीला बोलू नका देऊ म्हणून. तुम्ही कोण चुपचाप बसले आहे? हा, तेच ते बोलून राहिली मधात. इथून बिघडवायचं का हे आहे काय? अरे काय करावं, समोरचा कोणी बोलला का हे समोरच बोलते. हा, आता काहीचं काय तोंड बांधून ठेवू मी? तुला म्हटलं होतं घेऊ नको. नाही, मम्मी पाहिजे मम्मी पाहिजे, चालला घेऊन मम्मीले. तुम्ही बोला आता. आमचा बिझनेस आहे भाऊ, मोठा बिझनेस आहे. या तुम्ही एक वेळा बघा, बघून घ्या वाटल्यास. घरदार सगळं बघून घ्या, काही हरकत नाही आहे. आता जे मी करत आलो तेच आपला मुलगा करणार आहे. काही कोण्या गोष्टीची कमी नाही आहे आपल्या घरी. तुम्ही फक्त या, या बघा, आणि आपण मस्त सोबत काय म्हणते एन्जॉय करू. तुम्ही या ना, घरदार वगैरे बघायला नाही येत का तुम्ही आता? कायचा बिझनेस आहे भाऊ? फर्निचरचा बिझनेस आहे आपला. खूप मोठा बिझनेस आहे, चांगला वाढलेला आहे. पूर्ण शहरात इकडे तिकडे सगळीकडे आपल्या इथूनच फर्निचर जाते. तुम्ही सागर अँड सागर फर्निचरचं नाव ऐकलं असेल ना? हो हो हो, ऐकलं ना. आम्ही तिथूनच आणतो फर्निचर. त्याच नावाचं फर्निचर आणतो आम्ही. कारण का चांगलं असते ते, आपलंच असते. कारण आपली कंपनीच आहे सागर अँड सागर. त्याच नावाने आपलं फर्निचर विकल्या जाते. तर आता कसं आहे, वर्कर आहे ते सांभाळते आपलं. आपल्याकडून होते काय, आता झालं आतापर्यंत सांभाळलं. आता पोरगं पाहून राहिलं. पण 2-3 शाखा आहे, त्याच्यामुळे एकटा नाही पाहू शकत ना. मग एका इकडे थोर आहे ते, एका इकडे आपले बाकीचे पोरं ठेवले आहे मग. चांगला बिझनेस आहे मग. एक पोरगी आहे आपल्याला, मुंबईला आहे ते. शिकूनच राहिली, लग्न व्हायचंच आहे पोरीचं अजून. आता तिला म्हटलं ये म्हटलं, तर आता म्हणे ते पप्पा म्हणे आताच येणं होत नाही म्हणे. म्हटलं बरं ठीक आहे. आता काय माहित लग्नाच्या वेळेस येते, काय येते, कधी येते तर. बरं बरं ठीक आहे ना. मुलीला बोलवा ना. एवढा वेळ लागते का मुलीला यायला? येते बाई. आता पोरी सोरीची जात थोडासा उशीर पाशीर लागतेच. साडी घालणार आहे ते. आजकाल पोरीला कुठं साड्या गिड्या जमते, तर थोडासा वेळ वेळ गिळ लागतेच. तुम्ही बोला ना भाऊ काही. पोरीचे वडील गंगाराम भाऊ, बोला ना काही. अरे बोला लागते काय, राजे हो पोरगी देऊन राहिले ना, बोलत नाही काय? काय काय बोलायचं आहे भाऊ आता? बोलून राहिले ना, शांताराम भाऊ बोलून राहिले ना. आता ते बोलणं काय ना आपण बोलणं काय सारखंच आहे. आता कसं आहे, पोराला पोरगी पसंत आहे, पोरीला पोरग पसंत आहे. आता आपण काय बोलावं त्याच्या मधात? नाही म्हणू शकत नाही, होय म्हणू शकत नाही. हे आपले भाऊ आहे काय शांताराम भाऊ? भाऊ समजा, आता गावगाड्याच्या नात्यानं भाऊ समजा लागते. आता आपले शेजारी पाजारी, आपल्या बहिणी भाऊ भगिनी असेच राहते नाही काय? बस. आणि कसं आता आपलं चांगले संबंध असते तर बोलवाच लागते एकामेकाले. काच कामात आता त्याच्या पोरीचं लग्न आहे उद्या, साक्षगंधाचा कार्यक्रम आहे त्याचा. इथं गावातच आहे हॉलमध्ये. अन मग म्हटलं त्यानं आपल्या चॅन थोडासा उशीर घेतला, नाही तर त्याच्या इथं 10 तारखेलाच होता. अच्छा अच्छा, कुठे दिली पोरगी? काय करते मुलगा?
पोरगा सर्व्हिसवर आहे. पोराचे वडीलही सर्व्हिसवर आहे. चांगले आहे घरचे. एकटाच पोरगा आहे, एकच पोरगी आहे. पोरगी पुण्याला दिल्ली आहे. बस छोटासा परिवार. बरे आहे. चांगला आहे. घर यंदाच बांधलं वाटतं नाही गंगाराम भाऊ? नाही, पुरं घर नाही बांधलं भाऊ, एकच खोली काढली. तिकडचं घर जुनंच आहे. आता ही कसं पोरगी आहे लग्नाची, पाहुणे परी येतेच जाते, तर आता करावं म्हटलं धीरे धीरे. आता एकच पोरग आहे आपल्याला, काही 2-4 पोरं नाही आहे. तर मग कसं बांधून ठेवून द्या म्हटलं. एक खोली केली तर होते आपलं. आपल्याला आपल्या शेतीच्या भरोशावर करावं लागते. हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं. मग आता देण्या घेण्याचं काही काही विचार असेल तर सांगून द्या बा तुमचा. मग नाही पाहिजे का, काही बोलले नाही, काही म्हटलं नाही. हो म्हणा हो. काय पाहिजे काय नाही ना, मी सांगतोच तुम्हाला. हो म्हणा, चेन वगैरे पाहिजे म्हण जा पोरासाठी. नाही तर मग बस काही नाही पाहिजे काही नाही पाहिजे करा. आपलंच लुटून द्या सगळं ते येईल. 5 लाख रुपये हुंडा मागा त्यांना. कसे आहे चांगले, शेती भरपूर आहे त्यांच्याकडे, रगड आहेत ते. सांगत नाहीत म्हटलं लोक पैसा आहे म्हणून. 5 लाख रुपये मागा त्यांना. आम्हाला काहीच नाही पाहिजे भाऊ, काही नाही पाहिजे. तुम्ही पोरगी दिली ना, याच्यातच सगळं आलं. आम्हाला आमच्या पोराला पोरगी पसंत आहे. आमच्या पोरानं म्हटलं आम्हाला ती पोरगी करायची आहे. बस. पोरानं म्हटलं पोरगी करायची आहे, त्याला त्याची जिंदगी सुखानं काढली त्याईनं म्हणजे बस आहे. आपल्याला काही नाही पाहिजे. भरपूर आहे आपल्याजवळ. 5 लाख रुपये, 10 लाख रुपये आपण महिन्याचे असेच कमावून घेतो. कमावूनही घेतो आणि उडूनही टाकते पोरं. आता काय म्हणावं त्याईले? काय करता ते कोणाचे 2-4 लाख रुपये घेऊनही? तुम्ही एवढ्या मेहनतनं कमावता पिकवता, शेतकरी माणसं तुम्ही. तुमची मदत करायला पाहिजे का तुमच्याजवळ आमच्यासारखे घ्यायला पाहिजे भाऊ? नाही तर तू पैसा कुठे घेता मग शांताराम भाऊ. पण बरं झालं निपटून गेलं राजू. काय लिहिलं टेन्शन घेतं? नाही म्हटलं असतं ते ना, बापानं माईनं नाही म्हटलं असतं तरी पोरग तयारच होतं ना. काय तुला टेन्शन घ्यायचं होतं? काय नाव आहे बेटा तुझं? रश्मी गंगाराम झोपरे. आणि शिक्षण किती झालंय? ग्रॅज्युएशनचं शेवटचं वर्ष आहे आता. शिकायची इच्छा समोर? तुम्ही शिकू द्याल तर शिकन, नाही म्हणाल तर मग नाही शिकणार. काय काय येते करायला? स्वयंपाक वगैरे येते का करायला? हो येते स्वयंपाक वगैरे. येते थोडा थोडा, पूर्ण नाही येत. बाकी बाकी कोणते कामं येते का फक्त तेवढंच येते करता? नाही बाकी काही नाही येत. कुंफू कराटे शिकली आहे मी. कायलेच जास्त बोलता पण तुम्ही. तुम्हाला माहित आहे ना आजकाल पोरी काही बरोबर आहे काय? आजकालच्या पोरी एवढ्या काही गरीब नाही आहे, पहिल्यासारख्या सरळ नाही आहे. कॅन्सल करा ते पोरगी. कुंफू कराटे शिकली आहे म्हणते. आणि असं काय कोणी घरात नसलं म्हणजे मग एखाद्या वेळेस तिचं ना माझं झालं म्हणजे मग ते का मला मारणार का घरातल्या घरात? नाही काही नकार नाही द्यायचा आहे. तू नकार देशील, तू या नकार दिला ना काय होऊन राहिलाय. बाकीचे काय म्हणून मग? पोराला पसंत आहे ना पोरगी. आपलं काय चालून राहिलं इथं? मग आणि चांगली तर आहे पोरगी, काय झालं? एवढी चांगली पोरगी कुठं भेटन? एवढी चांगली पोरगी तेव्हा पोराले. ते पोरगं पाय कसं, ते पोरगी पाय किती सुंदर आहे. अशी पोरगी शोधून नाही सापडत म्हटलं. हो काही नका सांगू. प्रॉपर्टी समोर ना 56 पोरी उभ्या करते आणून मी. अशी लाईन लागते म्हटलं पोरींची माझ्या पोरासमोर, समजलं? कसा आहे जरी असला तरी. आणि काय वाईट आहे हो तो? थोडासा फक्त असा हेच आहे छोटा, नाही तर काय सगळ्या गोष्टीत तर बरोबर आहे. एवढा हुशार आहे, एवढा माइंडेड आहे, एवढा मोठा बिझनेस चालवत आहे, आणि त्याला तुम्ही कमजोर समजत आहे का? मग पोरीले काय झालं? पोरीले कोणते शिंग दिसले तुले? शिंग शिंग नाही आहे तिला. पण ते बिना शिंगाचीच मारकोंडी आहे म्हटलं. बरं काढा, अंगठी काढा, घालून द्या त्याईले. काय म्हणते करा, एंगेजमेंट करून टाका त्याची. आता काही इथं गुंतागुंती ठेवू नका, डायरेक्ट लग्नाचं पाहू आता. बाबा आता काही इथं गुटूर करायला आले का तुम्ही दोघं जण? का इथं काही पाहन बाकीचं? अरे तुम्ही माय म्हणते पसंत नाही आहे म्हणते पोरगी. आता काय करतं मग? आईच्या मनानं चालन काय? मला आई पसंत नाही आहे, मग मी आई बदलून राहिलो काय बाबा? काय बोलतो का? मी आई आहे ना तुझी. आईला कोणी बदलत असते काय? मग आई माझं प्रेम आहे ते. प्रेमाला कोणी बदलू शकते काय? मी नाही बदलू शकत. करण तर तिच्यासोबतच करण मी. काय नाही तर तुम्हाला सांगितलं पप्पा, मी घर सोडून चालला जाईन म्हटलं. तुमचा बिझनेस जाणे तुम्ही जाणे. तुम्ही आईला सांभाळत बसायला लाव जातो बिझनेस. मग ऐकलं ना काय म्हणून राहिला तो? आताही आपल्या जिदीवर ओढून राहायचं आहे का हो म्हणायचं आहे? द्या सटकन, काढा ते अंगठी काढा. इथं हे नका करू फालतू, टाइमपास नका करू. हो तुमच्याच मनानं करावं लागणार ना आता मला. तिथे तर काय म्हणते आता, द्या ना लुटून सर्व यांना. पूर्ण फॅक्टऱ्या वगैरे द्या यांच्या नावावर करून, सगळ्या सुनीच्या नावावर दे जा आता 2-4 फॅक्टऱ्या करून. जे माझ्या नावावर आहे ना ते पण करून देता तुमच्या सुनीच्या नावावरच. माझ्या नावाने ठेवताच कशाला तुम्ही काही? 2 परती अंगठ्या केल्या त्यांनी, मुलीकडची मुलाकडची. कोण करते असं? आपल्याकडची तर करत नाही लोक म्हटलं, आणि यांनी मुलीकडची पण अंगठी केली.
जास्त शहाणे दिसता तुम्ही मला. दे ना बा आता बाकीचं घरी बोलू ना नंतर. काय झालं हो शांताबाई? काहून असे करून राहिले हे दोघं जण? येईल मला असं वाटतंय येईल काही लग्न करून द्यायचं आहे पोराचं. नाही गंगा, पोराची आई आहे जराशी, पण पोरगण पोराचे वडील चांगले आहे. तू टेन्शन नको घेऊ, मस्त सांभाळते त्या रश्मीले. आणि लॉय गई याच्याजवळ काय म्हणते मच्छा पुट्टीपेक्षा सुखात पडते ती रश्मी. हा रुपालीपेक्षा 10 पट सुखी आहे म्हटलं. सगळं घरी बरोबर आहे. हे आपण फर्निचर आणलं नाही, सगळं तिथचंच होय. लॉय सुखी आहे म्हटलं हे लोक. असं सांगे काय होते? असं आहे म्हणे काय? हो येईन विचारपूस केलं ना गोपालच्या बाबानं, तर हो म्हणे त्यानं सगळं सांगितलं काय आहे काय नाही म्हणून. हा आता ते पोरावरून वाटलं असून तुला का काही नाही म्हणून. पोराची रायनी साधी सरळ आहे गंगा. हा चांगल्यानं वागो जोगो जवायले. जवळ चांगला भेटला तुला, स्वभाव नाही चांगला आहे पोरगा. माय तसंच असते वय, हिऱ्याची परत नाही राहत. काय करता आता हिऱ्याला आपण काय म्हणते तर हे समजतो आणि भंगार घेऊन फिरतो. घ्या, पाहिजे तुम्हाला अंगठ्या पाहिजे. भाऊ पहा बा, आता गुतू गुतू काही गोष्ट ठेवत नाही मी. माझ्या मतानं एकच आहे का आता आपण यायची एंगेजमेंट करून टाकू. काय आता बार बार तेच ठेवता, आम्हाला बोलवता, तुम्ही येता. तुम्ही वाटल्यास घर दार पाहायला सगळं करायला येऊन जा. कधी येता 2-4 दिवसात तर, आणि 15 दिवसात महिनाभरात नाही तर 2 महिन्यात लग्न काढून टाकू म्हटलं. नाही एवढ्या लवकर हो शांताबाई, आम्ही तर पैसे नाही केले बिचारे. अंगठी गिंची नाही करायला लागत काय हो पोरासाठी? माहीत पडते ना गंगा, पाहिजे तू आता बस खाली. भाऊ पण 2-4 दिवसाचा वेळ तर द्यायला पाहिजे होता आम्हाला. कसं आता एंगेजमेंट म्हटलं म्हणजे अंगठी करावंच लागते, काही गोप करायचं असेल ते करावंच लागते आपल्याला. आता एकटाच जवळ आहे, एकटीच पोरगी आहे आपली, तर आपली इच्छा असते काही ना काही करायची. 4 लोक काय म्हणतील मग अशानं? तुम्ही कायला टेन्शन घेता त्या गोष्टीचं? हे काय वय आम्ही घेऊनच आलो ना, सगळ्या तयारीनंच आलो आहे ना. हा आता आमची सून आणि आमचंच पोरग, आता तुमची पोरगी होय बा. पण तुम्हाला नंतर काही द्यायचं असेल तर द्यायचा. पण आमच्या इच्छेनं जे आम्हाला करायचं आहे, जे करायचं होतं, जे आमची इच्छा होती ते तर आम्ही करून ठेवलंच आहे. म्हणूनच आम्ही याच्या तयारीनं चालू, सगळं सगळं करून आलो. नाही नाही भाऊ, बरं वाटते काय ते तुम्ही चाललं तिकडून. तेवढं तर आपण करतो, तेवढं आपलं कर्तव्यच आई वडिलाचं करायचं. आम्ही तर आई वडीलच हो ना बा, आम्ही काही दुसरे होई काय? आम्ही केलं काय आणि तुम्ही केलं काय, सारखंच आहे. तुम्हाला मग काही करायचं असेल तर करून घे जा. आता हे करून टाका यायचा प्रोग्राम. बरं आहे भाऊ, बरं आहे, ते बरोबर आहे तुमचं. काय तुमच्याच घरी जाणार आहे, नाही तरी तुम्ही केलं काय नाही न केलं काय, बरोबर आहे तुमचं. पाहिलं हो गंगा कसं नशीब काढलं त्या पोरीनं. मोठी कोरकोर करून राहिली होती. पाय कसा इवय भेटला तुले, 1 नंबर इवय भेटला म्हटलं. आताही म्हणशील काय? शांताबाई मला असं वाटलं का मी स्वप्नच पाहून राहिली काय बिचारे. एवढे चांगले लोकही असून शकतात असं वाटलं नाही मला आता. हाय हो हाय, असे लोक आहे चांगले म्हणून तर दुनिया कायम आहे गंगा. अरे बेटा सागर, हो ना, उभा हो ना, उभा होय. अंगठा वगैरे घाला तुम्ही आणि चला मग निघून जाऊ. काय करता आता, काही बसता का इथं? हो पप्पा, बरोबर आहे तुमचं. भाऊ गंगाराम भाऊ, काही ऐतराज आहे का भाऊ तुम्हाला? पहा, नाही तर मग नंतर पाहू, असं काही विषय नाही आहे. पण आम्ही तर बा खुशीनं ह्याच आता म्हटलं करून टाकावं. ठीक आहे ना भाऊ, ठीक आहे, करून टाका ना. बेटा रश्मी, तुझं काय म्हणणं आहे? आता करायची इच्छा आहे की नंतर करायचं आहे? नाही तुम्ही म्हणन तसं ना. तर सागर होय मग उभा आता. घाला मग एकामेकाच्या बोटात अंगठ्या. पोरगा लय खुश आहे बा, पण गंगा जवळ मस्त भेटला तुला काही असं. चला झाला मग आपला प्रोग्राम, नाही गंगाराम भाऊ? काय करता मग आता? 10 लोक बोलावणं काय आणि घरातल्या घरात करणं काय? लग्न करू मस्त धूमधाम आपण आपल्या इकडे करू, तिकडे लग्न. काय नाही भाऊ, आपण आपल्या गावात केलं तर जमणार नाही काय? नाही जमणार इथे केलं तर. आमचे एवढे स्टँडर्ड लोक येतात ना, ते त्यांना कसं गावाकडचं वातावरण सूट होईल की नाही होईल म्हणून. पण आणि त्यांना कसं शहरातच लागेल ना. नाही, आमच्या पद्धतीनं करू बा आम्ही अरेंजमेंट, तुम्ही जशी म्हणाल तशी. आता कसं आहे, आपल्या याच्यानुसार, आपल्या गावागाड्यानुसार आपल्याला चाललं लागेल ना भाऊ. रश्मी, कॉंग्रॅच्युलेशन. हो सागर, तुला पण कॉंग्रॅच्युलेशन. सुंदर दिसून राहिली रश्मी तू आज. खरंच थँक्यू. भाऊ मी काय म्हणतो, तुमची जर काही हरकत नसेल तर पोरापुरीले पाठवून द्या अंदर बोलायसाठी. छतावर जाईन, नाही तर मग अंदर जाईन घरात. आपली काही हरकत नाही आहे बा. आज नाही उद्या बोलणारच आहेत ते. आणि झालं आता त्याचं. मग आता काय आपण त्याला रोखत बसा आता का? पहिल्यापासून बोलत नाहीत ते. बोला सागर, जा बोलायचं असेल तर. नाही नाही बाबा, काही बोलायचं नाही आता. बोललोच आहे, आता काय बोलायला लावता? पाहू मग नंतर, बोलणंच आहे मग. आता फक्त एवढंच म्हणायचं आहे बाबा, का ते जिथं लग्न घेतील तिथं त्याला घेऊ द्या. आपल्या इथं आपल्याला काय रिसेप्शन पार्टी गिर्टी द्यायची ते देऊन देऊ आपण. पण लग्न त्याच्या हिशोबानंच घेऊ द्या त्याला. हो हे बरोबर आहे. लग्न तुम्ही तुमच्या हिशोबानं घ्या. आम्ही मग आमच्या घरी मग आमच्या इकडच्या लोकांना पार्टी देऊन देऊ. त्याला काही आम्ही लग्नात आणू नाही, फक्त आपले पाहुणे रावळे जेवढे आहे तेवढेच बोलवू आणि बस त्याच्यातच आपसात आपण लग्न लावून टाकू. हो हो जमते ना, बरोबर जमते तुमचं, बरोबर आहे तुमचं. पटलं आपल्याला. कसं आहे आता आमचं बा गावगाड्याचं काम आहे. आता शहरातल्या लोकांना आवडलं नाही आवडलं इकडली पद्धत तर कशा आहे ते तुम्हालाच म्हणतील अजून.
आणि आम्हाला असं वाटत नाही बा का आपल्या सोयरीला कोणी बोललं पाहिजे म्हणून, नाही काय? नाही नाही, बोलत गेलत नाही बाई कोणी. आता आपले कसे आहे, सगळे फ्रेंड सर्कलमध्ये सगळे व्यवस्थितच लोक आहे. पण कसं आहे, काही काही लोकांना पटत नाही ना. मग आता त्याच्यासाठी करायला लागते आपल्याला, बस बाकी काय आहे. हो हो, बरोबर आहे. नाही, आमच्या परीने आम्ही करूच म्हणा, सगळीच अरेंजमेंट करू. मामाजी, तुम्हाला सांगतो, तुमच्याकडून जेवढं होईल तेवढंच कर जा. आता मी बोलतो, बाकीचं सगळं सोडून द्यायचं आमच्यावर तुम्ही. तुमच्याकडून नाही झालं तेही आम्हाला सांगा, आम्ही सगळं करतो. बापरे, पोरगा तर लयच कडक आहे बा शांताबाई बोलायले. बापा, तुला भेटला ना तुझ्यासारखा जवळ बोलणारा कडक? ही वही तसाच भेटला. ही मोठी खतरनाक भेटली पण शांताबाई म्हणे. चला मग निघतो भाऊ आता. आता काय करता आता थांबून? झालं ना आपलं, आता जे जे करायचं होतं ते आटोपलं आपलं, नाही? हो, आटोपलं गिटोपलं म्हणा. शॉर्टकट मध्येच आटोपलं आपलं, नाही कार्यक्रम? आता आमच्या इकडे असंच करून घेते बा, शॉर्टकट मध्येच करून घेते. आता तुम्हाला चांगलं वाटलं नाही वाटलं हे तर काही मला समजलं नाही. काही चुकलं भुललं असन बा तर क्षमा करून दे जा, लहान समजून. पण कसं आता असं आपल्याला जे पटलं ते आपण केलं. नाही नाही, एकदम मस्त केलं तुम्ही हे. अजून काय पाहिजे बा याच्यापेक्षा? लोक तर म्हटलं थोड्याशा याच्यातच काय म्हणते तर किती माहीत मनात येते. तुम्ही तर बा एवढं मोठे माणसं असूनही पहा बरं किती चांगला स्वभाव आहे बा तुमचा. भाऊ गंगाराम भाऊ, हे पा, मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे. खेड्यातच वाढलो, खेड्यातच लहानाचा मोठा झालो. म्हणून मला शेतकऱ्याची परिस्थितीची जाणीव आहे म्हटलं. आता तुम्ही लहान आहे मोठे आहे ते नाही माहीत मला, श्रीमंत असो गरीब असो, पण शेतकरी हा शेतकरी आहे. शेतकऱ्याच्या वर कोणीच नाही आहे असं तरी मला वाटते बा. माझ्या मनातलाही मोठा आणि आपला अभिमान आहे शेतकऱ्याविषयी. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की बस आपलं थोडक्यात निपटवा आणि जाऊ द्या. किती काही केलं तर कमीच पडते, त्याच्यापेक्षा जेवढं होते कोणी तेवढं करायचं आपलं. भाऊ, बरोबर आहे तुमचं. तुम्ही आज माझं मन भरून टाकलं म्हटलं. असं मन भरून आलं माझ्या अंदरून. असं वाटून राहिलं मला की बस आज मला माझे सख्खे भाऊच भेटले काय. भाऊच समजा, भाऊच हो मी तुमचा. सोयरा काय ना भाऊ काय एकच आहे. इंगबाई, काही चुकलं गिकलं असं तर पाहिजे बा. आपल्या पोरीला सांभाळून घे जात असं, कारण आपली पोरगी एवढ्या भार नाही आहे म्हटलं. साधी सुधी पोरगी आहे आपली. हो, तिला सांभाळावं लागणार आहे आता सगळं. मी काय सांभाळणार? आतापर्यंत सांभाळलं मी, झालं माझ्याकडनं. आता नाही होत, आता ते सांभाळायला आहे ना. चला निघतो मग आम्ही आता. हो बाई, या. इन भाई, या मग आता 2-4 दिवसानं आपलं घरदार पाहायसाठी. तुम्हाला कोणाकोणाला आणायचं आहे, काय आणायचं आहे, या मग घेऊन. हो भाऊ, येऊ ना. अरे इवय बा, आपल्या इथं उद्या कार्यक्रम आहे बा साक्षगंधाचा. आता आपण आजच आपला रिश्ता जुळला नाही काय, आजच ओळख परिचय झाला. नाही तर तुम्ही मनान वेळेवरच सांगून राहिले. आज सांगतो तुम्हाला, या मग उद्या कार्यक्रमात. हा हो हो हो, येऊ ना, येऊ, नक्की येऊ. अशी झाली मग सोयरी गंगाच्या पोरीची, नाही काय? चांगले भेटले गंगाले सोयरे दोयरे, मस्त भेटले. पोट्टीनं नशीब काढलं नाही रश्मीनं. चांगलं असं कोणाचंही चांगलं हो बापा, कोणाच्याही पोरीबारीचं. चला मग पाहू आता आपण उद्याच्या व्हिडिओत बाकीचं काय होते काय नाही. आता आपल्या घरी या उद्या. साखरपुड्याच्या कार्यक्रम आले नाही तर मग म्हणाल शांताबाईनं बोलावलंच नाही, नाही काय? या मग, आपला थोडक्यात कार्यक्रम आहे बा, गरीबी साधा सुद्धा, तेवढ्यात या मग. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि हाईप पण द्या. आणि उद्याचा व्हिडिओ नक्की पहा.